आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 8830 16 14 08. या उद्योगधंद्यांच्याच बाबतीमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न असलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातील इंडिया बुल्सच्या प्रश्नाकडे देखील आपलं सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो. एका बाजूला डावोसमध्ये जाऊन लाखो कोटी रुपयाचे MOU होत आहेत, नवनवीन उद्योग राज्यामध्ये येत आहेत, नवनवीन व्यावसायिक याच्यामध्ये गुंतवणूक करतायत. हे होत असताना राज्य सरकारच्या MIDCच्या ताब्यात असलेल्या जमिनी देखील राज्य सरकार जे वापरत नाही त्या परत घेतल्या पाहिजे आणि या नवीन उद्योगांना दिल्या पाहिजे, जेणेकरून तिथून काही जे आहे शेतकऱ्याचे मुलं असतील, सामान्य युवक असतील, बेरोजगार युवक असतील, यांना रोजगार या निमित्ताने निर्माण होऊ शकतो. आज या निमित्ताने मला सरकारचं अभिनंदन यासाठी करायचं आहे की वारंवार मी हा प्रश्न सभागृहात मांडत होतो. पहिल्या दिवसापासून ह्याच्यात मी लढा दिला आणि त्याला एक यश थोडंफार तरी आलं आणि इंडिया बुल्सच्या जागेमध्ये असलेला जे औष्णिक प्रकल्प आहे तो महाजेनकोनी या ठिकाणी आता विकत घेतलेला आहे आणि पुढच्या 1 महिना 2 महिन्यामध्ये तिथे औष्णिक वीज निर्माण व्हायला सुरुवात होईल आणि त्याच्या माध्यमातून थोडी तरी चालना मिळेल. परंतु त्याच वेळेस त्याच औष्णिक प्रकल्पा शेजारी 1500 एकरची जमीन जी आहे ती आज रिकामी आहे. ती 1500 एकरची जमीन देखील इंडिया बुल्सची जी आहे ती तातडीने MIDCने ताब्यात घेतली पाहिजे. एका बाजूला ह्याच्यामध्ये कुठेतरी सकारात्मक पावलं उचलली जात असताना ज्या शेतकऱ्यांनी ही जमीन दिलेली आहे त्या शेतकऱ्यांना देखील अनेक शब्द 2007 साली भूसंपादन होत असताना राज्य सरकारने केलं होतं. त्या शेतकऱ्यांच्या मुलांना शेतकऱ्यांना नोकऱ्या कबूल केल्या होत्या, त्यांना काही डेव्हलप्ड प्लॉट कबूल केले होते. आज त्याला 20 वर्ष होत आलेले आहेत, परंतु अद्यापही ते कुठेही पुढं गेलं नाही, कारण प्रकल्पच बंद पडला तर शेतकऱ्याला सरकार देणार काय? आणि म्हणून सरकारने त्याच्यावर देखील पर्याय म्हणून आता काढलं पाहिजे आणि काहीतरी पर्याय व्यवस्था याच्यामध्ये नक्कीच केली पाहिजे. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22.